काल फिरायला गेलो होतो देवबाग वगैरे, तर लेट झाला त्यामुळे नंतर काय मी शूट केलं नाही. आलो आणि आम्ही जेवणच आलेलो बाहेरून, जेवलो आणि मग झोपलो. आणि आज लवकर उठायचं होतं, आज गोव्याला निघायचं आहे. आणि आज आम्ही शांतादुर्गा, मंगेशी टेम्पल आणि चर्चेस, फोर्ट, बीच असं सगळं करणार आहोत. म्हणजे त्या साईडला जाणार आहोत. आता वाजलेत 5. आता पटकन आम्ही आवरतो आणि मग आम्हाला 1-6:30 तरी इथून निघायचं आहे, कारण का पोचायला 3.5 तास लागत आहेत गोव्याला. सो आता पटकन आवरून आम्ही मग निघू. चल, गोव्याची की महाराष्ट्राची? महाराष्ट्र गोवा बॉर्डर. हा, इथून पुढे इथे हे आले की समजायचं पुढून गोवा आता सुरू झालं. तेरा तौबा 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 तौबा, हुस्न तेरा तौबा 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 तौबा, हुस्न तेरा तौबा 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 तौबा. ले लिया कुड़ी ने दिल सादा, हाले थोड़ा साफ जहा नहीं लगदा इरादा. तो बड़ी लंबी नहीं रखी है मुंडे यार ने, है दिखदा परादा नहीं हो देखदा परादा. स्टॉप फिक्र तो लगदी लटीनो, एक बारी दस दो जी इन्नी कुछ शकीनो. कल ही तू इटली तो आई मर जानी है, परस तू पेरिस तो मंगाया वैलेंटिनो. हाँ तेनू क्यों ना दिखा, तेरे पाँव की सिखा, तेरे दिल की लिखा. हुस्न तेरा तौबा 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 तौबा, हुस्न तेरा तौबा 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 तौबा. Two hours later. शांतादुर्गा मंदिराच्या बाजूलाच शानबाग म्हणून हॉटेल आहे, तिथेच आता आम्ही नाश्ता करतोय आणि मग मंगेशीला निघतोय. आता आम्ही शांतादुर्गाचं दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही मंगेशीला चाललोय, मंगेशी टेम्पलमध्ये. आणि मग इथून पुढे चर्चेस वगैरे आहेत तिकडे जाणार आहोत. हाय हाय, खूप छान आहे मंदिर शांतादुर्गाचं, पण मी ऑलरेडी आधी जाऊन आलेली आहे, बरीच वर्ष झाली. आता ह्यांच्यासोबत परत गेले. हा पण एक आहे, तुम्हाला जर या मंदिरामध्ये यायचं असेल तर तुम्ही नीच्या खाली म्हणजे पूर्ण असे फुल कपडे घालावे लागतात. असं नाही की तुम्ही शॉर्ट्स किंवा कशात स्कर्टमध्ये वगैरे येऊ शकत नाहीत तुम्ही. सो येताना फुल कपडे नक्कीच घालून या. आणि आम्ही ऑलरेडी घेऊन आलो होतो, आम्ही लॉंग स्कर्ट घेऊन आलेलो. सो आम्ही
ते वेअर केले. आणि जर एमर्जन्सीमध्ये नसेलच तर तिथे रेंटनी असं मिळतात, ते तुम्ही वेअर करू शकता. आमचं शांतादुर्गा आणि मंगेशी झालं आणि आम्ही चर्च बघायला आलेलो, बेसिलिका आणि से कॅथेड्रल. पण बेसिलिकाला आम्ही जाऊन आलो, खूप वेळ गेला आमचा तिथेच फोटो काढण्यामध्ये. आणि से कॅथेड्रलला नाही गेलो कारण का तिथे खूप जास्त गर्दी आहे. मेन गर्दी म्हणजे फुल लाईन आहे बाहेरपर्यंत, सो आम्ही तिकडे गेलोच नाही. तर आता आमचं ते फिरून झालं, आता बघू पुढचं काय प्लॅन आहे. आता लंच करून मग पुढे जे काय असेल ते बघायला जाऊ. 5 minutes later. One hour later. क्या ऑर्डर किया? और जो स्टार्टर मंगाया है उसके साथ ये है किंगफिशर फ्राई 2. The next day.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल आम्हाला पोचायलाच 11:30 झाले. आम्हाला तर नक्कीच झालं होतं. खूप मजा केली काल. बेसिलिका चर्चला आम्ही गेलो आणि कॅथेड्रल जे मेन चर्च आहे तिथे जायला नाही मिळालं कारण का खूप जास्त गर्दी होती. म्हणजे अक्षरशः बाहेरपर्यंत लाईन होती. सो आम्ही तिकडे नाही गेलो. आणि बेसिलिकामध्ये पण ॲक्च्युली त्यांचं काहीतरी चालू होतं, काय प्रोग्राम होता. सो तिकडे पण काय जास्त मग आम्ही जास्त फोटोज काढले आणि मग तिथून जेवलो आणि मग जेवून चापोरा फोर्टला जाणार होतो. म्हणजे गेलेलो आम्ही, तिथपर्यंत पोहोचलेलो आणि त्यानंतर आम्हाला कळलं की ते 5 वाजता बंद होतं आणि आम्हाला 4:15 का काहीतरी झाले होते. सो तिथे काय जायला मिळालं नाही आणि आम्ही घाईघाईमध्ये निघायचं कारण का लास्ट आम्हाला बीचवर जायचं होतं. सो घाईघाईमध्ये निघायचं म्हणून आम्ही टाईम वगैरे बघितलाच नाही. मग तिकडे गेलो. मग आम्ही अंजुना बीचला जाणार होतो. तिकडेच वेगेटर बीच जवळच होता, तिथेच होता. सो मग आम्ही त्याच बीचवर गेलो. अंजुनाला नाही गेलो, तशी पण अंजुनाला आय थिंक गर्दी असणार खूप असेल. सो आम्ही तिकडे नाही गेलो. आम्ही वेगेटर बीचला गेलो. पण खूप छान वाटलं तिथे पण. एकदम शांत असं वातावरण होतं, मस्त वाटत होतं. बाकीचे पण फोर्ट होते पण ते त्या बेसिलिका चर्चपासून खूप लांब होते. म्हणजे 2 तास 1.5 तास वगैरे असं लागणार होतं. मग आम्ही तिकडे नाही चापोरासाठी गेलो होतो पण ते पण आम्हाला नाहीच मिळालं बघायला. आणि मग घरी यायला 11:30 वाजले. सो झोपलो आणि आता आम्ही निघालो आहे. आज पण आम्हाला 7:30 वाजले. आज लेट झाला निघायला. आता निघून आज आम्ही पॅरा रोडला जाणार आहोत. फॉन्टेनसचं तिकडे जाणार आहोत. इमॅक्युलेट चर्च आहे तिकडे आणि कोला बीचला जाणार आहोत कायकिंग करायला. बघू आता कसं काय किती टायमात आम्ही पोचतो आहे. आता आम्ही नाश्त्यासाठी कुडाळला थांबलेलो. आता नाश्ता झाला आहे आणि मग आता मी पुढे निघतो. कस्तो मजा है लैमा रम्मैलो काली ओडाली. कस्तो मजा है लैमा रम्मैलो काली ओडाली. जुनू साजीने में जुनू ससीने में एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी हर तरफ आम्ही आत्ता कायाकिंगला पोहोचलो. पण तिथे तुम्ही तुमची गाडी म्हणजे एक स्पेसिफिक प्लेस आहे, तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. आणि त्याच्या पुढे 2 किलोमीटर आहे तर तिथे तुम्हाला त्यांची गाडी असते, त्याने तुम्हाला यायला लागेल. आता त्यांनी आम्हाला पर पर्सन 100 रुपीज सांगितले. तर आम्ही बोललो त्याला कमी कर, पण तो नाही बोलला. सो आम्ही आता 5 जण होतो. सो आम्ही 500 रुपये तर त्याला दिलेत. आणि येताना परत ती लोक येणार घ्यायला. आणि रस्ता खरंच खूप खराब आहे. आतमध्ये एंटर करताना पण रस्ता खराब आहे. सो तुम्ही पण कधी जर येणार असाल तर तुम्हाला इथे त्यांची गाडी आहे तीच तुम्हाला घ्यावी लागेल.
कायाकिंगचे चार्जेस जर तुम्ही सिंगल जर जाणार असाल एकटेच तर 500 आहेत आणि दोघं जण जर जाणार असाल तर 400 पर पर्सन आणि हे 45 मिनिट्स असणार आहे. हाँ गीला तो है, पूरा गीला. देख 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 अभी से ही चालू. लेफ्ट राईट बोले ना. लेफ्ट म्हणजे कुठली? राईटला बोट जाईल. लेफ्टला बोट जाईल. लेफ्ट म्हणजे हा करायचा ना, लेफ्ट वाला. लेफ्ट वाला. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. जुनू साजीने में जुनू ससीने में एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी 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 हर तरफ कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके जो किससे है कल के भुला दे. कोई हौले हौले मेरे दिल से बोले किसी का तो होले चल जाने दे कोई जादू. कस्तो मजा